ताणतणावाचं नियोजन, टीका, आलोचना, कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं, यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो. जाणकारांच्या येतोच, पण सामान्य माणसांच्याही येतो. कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट, दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या कार्य पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो मी. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. हा वेळ झाल्याचा निषेध. तर मला आठवतंय, ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये स्वागत झालं, विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंडमध्ये मी आणि माझे 2-3 मित्र उभे होतो. मी सांगतो, यातला फर्स्ट पर्सन सिंग्युलर विसरून जा, इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा, की देवाभाऊ सगळ्यांना असं हात करत होते आणि त्या आयलंडमध्ये मी होतो. मी हात केला, त्यांनी हात केला, पण त्याने हात केल्यावर लक्षात आलं की ह्या गर्दीत हा कोणीतरी वेगळा आहे. त्याने असं केलं आणि मला अशी खूण केली फोन करतो. म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यावर एवढं शाही स्वागत होत असताना कुणाला काय, कोणती खूण करायची आहे हे ज्याला कळतं ना, तो यशस्वी मुख्यमंत्री होतो. ही दक्षता कशी काय जमते? मी असं म्हणेल की खरं म्हणजे तुम्ही जिरेटोपाचा उल्लेख केला तरी दक्षताने हा संस्कार आहे. कारण जिरेटोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आहे आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो, पण तो आपण घालू शकत नाही. आणि स्वीकारत असताना आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्यकारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे, नाहीतर तो स्वीकारू नये. म्हणूनच मी तो स्वीकारला, तो माझ्या डोक्याला लावला, मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं, वंदन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं की या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशांश तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद. हे जे आहे की त्या क्षणी तसं वाटणं, तसं करणं, तसं सुचणं. तर हा इव्हेंट घडल्यानंतर मला माझ्या मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं, अरे म्हणे यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे. एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नावच ठेवलं असतं. हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी? मी म्हटलं म्हणजे काय? ते म्हणे मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं. आत्ताही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं. तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे. मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला. एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तो दुपारी 4 वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो, 8 वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोचतो. त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र. आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा 5 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही लोकांच्या लक्षात येते. हा 5 वर्षाचा देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे. आणि एवढंच नाही, परत नागपूरला येत असताना
त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे. मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं. मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती, गोपूजन, गो गंगा गीता याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींचं खासियत आहे. हा सगळा राजकीय पटलाचा त्याच्यातल्या बऱ्या वाईट समजुतीचा विषय झाला. एक मधल्या काळामध्ये अमृता वहिनींनी एक गौप्यस्फोट केला, त्याला गौप्यस्फोटच म्हणू आपण, की मधल्या काळामध्ये वेषांतर करून देवाभाऊ कोणाला तरी भेटायला जात असत. मी म्हटलं जसं गोभक्ती ही लहानपणापासून आहे तसं वेषांतर सुद्धा आहे का? आणि मग मला एक किस्सा आठवला. हे 8वी 9वी 10वीतली सगळी मुलं फडणवीसांची पुण्याला अभ्यासाला जेव्हा जात तेव्हा रात्री अभ्यास झाल्यावर फिरायला बाहेर पडत. तेव्हा एकदा अशी शर्यत लागली की काकू त्यावेळेला घरामध्ये संक्रांतीचे हलव्याचे दागिने वगैरे काही अशा वस्तू करायच्या, तर रंगीबेरंगी माळा खूप होत्या. तर तिकडे असं एक चॅलेंज आलं की ह्या सगळ्या माळा गळ्यात घालून डोक्याला बांधून कोण जाईल का, आणि पुण्यात फिरून यायचं आणि काय चहा कॉफी आईस्क्रीम कुठं आहे ते करून घ्यायचं. देवाभाऊ त्यावेळेला पांढरा शुभ्र धब्बा, रंगीबेरंगी माळा डोक्यावरती ते, आणि प्रिन्स रिपू दमन असं म्हणून ते बाहेर गेले. याचा अर्थ वेषांतर हा पण एक स्वभाव आहे का? तुम्ही खूप आतल्या गोष्टी आणलेल्या आहेत, इथपर्यंतच लिमिटमध्ये ठेवा, याच्या पुढच्या सांगू नका. नाही, पण खरोखर अनेकदा असा अनुभव येतो की ही सहजता आहे, पद विसरणं आणि सहज होणं. पुन्हा एक वैयक्तिक अनुभव. प्रदेशाध्यक्ष होते देवाभाऊ, आणि प्रदेशाची एक मीटिंग सोलापूरला होती, आणि त्या बैठकीमध्ये एक लोकप्रतिनिधी, स्थानिक काही 2-4 पार्षद हे नाही पोचले. भाजप पक्ष म्हणून त्यात माझा रोल, माझी भूमिका 0. म्हणजे मी 10 रुपयाचं सदस्य नाही. आता सदस्य नोंदणीत कोणी आलं माझ्याकडे तर विचार करेन मी, पण माझा काहीच भूमिका नाही. मी संघाचा स्वयंसेवक, वनवासी कल्याण आश्रमाचं काम, तरुण भारतचं संपादक. प्रदेशाध्यक्ष आहेत देवाभाऊ, आणि एकदम त्यांचा निरोप आला की मी तुझ्याकडे चहाला येतो. मला आनंद झाला. मी म्हटलं या. आणि आल्यानंतर ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष शहरात असताना अ ब क हे बैठकीत येत नाही, याच्यावर मी काय करावं असं तुला वाटतं? एक प्रदेशाध्यक्ष एका नॉन प्लस किरकोळ माणसाच्या घरी स्वतःहून जातो, ही मोठी कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. इतकी सहजता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, आणि ह्यात दाखवणं मुद्दाम, त्यावेळेस काय पत्रकारांना घेऊन ते माझ्याकडे थोडेच आले होते, पण इतक्या सहजतेने संवाद करणं, यामुळं दिवसेंदिवस देवाभाऊंचं व्यक्तित्व, आणि खरोखर सुरुवातीला जसं सांगितलं की देशभर त्यांच्याविषयी माध्यमामध्ये, क्वचितच माध्यमामध्ये एखाद्याबद्दल इतकं सातत्याने चांगलं बोललं जातं, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, पण देवाभाऊंच्या बद्दलचा अतिशय पॉझिटिव्ह असा अप्रोच आहे. प्रदीप सिंहासारखा एक सिनियर आपका अखबार नावाचं यूट्यूब चालवणारा देवाभाऊंच्या विषयी इतकं गौरवाने बोलतो, असं वाटतं की देवाभाऊंचं PROशिप त्यांच्याकडे दिली आहे का, इतकं मनापासून. आणि देशभर ही खासियत, ही विशेषता त्यांच्याकडे आहे. हा निरभिमानी स्वभाव पदावर राहून सुद्धा हा कसा काय शक्य? आता एक सिक्रेट तुम्ही जाहीर केलं, आता मंत्रालयात मी भेटायला येईन तेव्हा खाऊचा डबा घेऊन येईन. पण हा निराभिमान, इतकी सहजता, म्हणजे एका सरपंचाकडे नसते ही एका मुख्यमंत्र्याकडे कशी? खरं म्हणजे आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्काराने आपल्याला एकच गोष्ट शिकवली की पद जे आपल्याला मिळतं ते खरं म्हणजे सन्मानाकरता मिळत नाही. पद आपल्याला मिळतं ते सेवा करण्याकरता मिळतं. आणि मुळातच इतकी पदं मिळाली, पण पदांवर गेल्यानंतर काही आपल्यात बदल झालाय असं मला वाटलंच नाही की
काय आपल्याला शिंग फुटले आहेत की कुठला तरी मुकुट मिळालेला आहे असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे हा सहज स्वभाव आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं की केवळ बोलण्याकरता मी म्हणत नाही, पण जो काही संघात संस्कार मिळाला त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी मिळाली असंच वाटतं. आणि परवा मी खूप दिवसांनी चाणक्य नाटक पाहायला गेलो होतो आपल्या मनोज जोशींचं. त्या नाटकामध्ये एक डायलॉग फार चांगला आहे. त्यात तो चाणक्य चंद्रगुप्ताला असं म्हणतो की राजा होना ये सुखी होने का माध्यम नहीं है. आपल्याकडे अनेक लोकांना असं वाटतं की पद हे आपल्या व्यक्तिगत सुखाकरता आपल्याला मिळालेलं आहे आणि ते ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मग त्याचा एक अभिमान आपल्या मनामध्ये जातो किंवा अनेक गोष्टी त्यातनं आपल्यामध्ये तयार होतात. मी असं म्हणणार नाही की मी अगदी कुठला तरी साधू संत आहे किंवा अशा प्रकारचं नाही आहे, पण मला असं वाटतं की या संस्कारांनी माझा स्वभावच तसा केलेला आहे की कुठल्याही म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मी गाडीने जात असतो, पुण्यात असतो, नागपुरात कुठेही जात असतो आणि अनेक वेळा ट्रॅफिक थांबवतात, मला दडपण येतं. मला असं वाटतं की काय करतायत हे लोक. माझा तुम्ही जर पुण्याच्या ट्रॅफिक डीसीपीशी किंवा सीपीशी जर बोलला तर दर माझ्या व्हिजिटमध्ये त्यांच्याशी माझा वाद होतो की इथे तुम्ही थांबवला होता. ते म्हणतात नाही आम्ही एकाच मिनिटाकरता थांबवला होता. तर हा स्वभाव झालाय. म्हणजे हे कधी आपल्याला आपण मोठ्या पदावर आहोत तर आपल्याला काहीतरी स्पेशल मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावनाच येते. प्रिव्हिलेजची भावनाच येते. म्हणून तर आता वेगवेगळ्या दौऱ्यात पोलिसांची सलामीवर तुम्ही नियंत्रण आणलं. मला तर आधी असं वाटलं उद्धव ठाकरेंनी गुच्छ दिल्यापासून त्यांनी पोलीस ऑफिसरना सांगितलं की आता मला गुच्छ देऊ नका. त्यांचा काय हेतू असेल काय सांगता येत नाही. पण ही निरलसता, सहजता, निराभिमान वृत्ती आणि त्यातून तटस्थ राहायचं. आमचे यशवंतराव केळकर असं म्हणत, अनअटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट आणि अनइन्व्हॉल्वड अटॅचमेंट ही कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे. मला प्रसंग आठवतो, जबलपूरला देवाभाऊंच्या भाचीच्या लग्नात आम्ही 2 दिवस एकत्र होतो आणि या 2 दिवसामध्ये प्रशांतजींच्याही लक्षात आलं की एकदाही मुख्यमंत्री होते पहिल्या वेळेचे आणि एकदाही मुंबईतून फोन नाही किंवा यांनी असं उसासे भरून कोणाला तरी फोन केला आणि काय होईल. तेव्हा प्रशांतजींनी विचारलं की अरे तुम्ही सीएम आहात पण तुमचा फोन एकदाही वाजला नाही. म्हणजे आमच्याकडे वॉर्डाचा अध्यक्ष असला तरी बैठकीत त्याचा फोन इतके वेळा वाजतो आणि तो म्हणतो हा देवेंद्रजी बोला, म्हणजे सगळ्यांना वाटावं की देवेंद्रजींनी फोन केला आहे आपल्याला. हे सगळं चालतं. पण हे इतकं 2 दिवस कुटुंबातला म्हणजे कुटुंबातला होऊन राहणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. हेही कसं जमतं की परिवारासाठी आपल्याला आपलं सगळं बाजूला ठेवायचं. परिवार असेल, मित्र असतील, यांच्यामध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की ज्याला आपण रिज्युविनेट म्हणतो तशा प्रकारे आपण होत असतो. कारण आपलं जीवन अतिशय साचेबद्ध आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत लोक 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 आणि ते जर आले नाही तर आपण बेचैन होऊन जातो. म्हणजे असं वाटतं काहीतरी गेलं आपलं आता, म्हणजे आपली मान्यता कमी झालेली दिसते की कोणी यायलाच तयार नाही आपल्याकडे. तर त्याच्यातनं कुठेतरी आपल्याला जेव्हा आपण बाहेर पडतो, जुन्या मित्रांमध्ये आपण बसतो किंवा परिवारात बसतो आणि आपलं पद वगैरे विसरून ज्यावेळेस आपण त्यावेळी, तर मला असं वाटतं की त्यातनं एक नवीन जीवन मिळतं आपल्याला, एक रिज्युविनेशन आपलं होतं, ऊर्जा मिळते, एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. त्यामुळे मला अशा प्रकारे आवडतं. म्हणजे अशा संधी कमी मिळतात पण जेव्हा मिळतात तेव्हा मी त्याचा उपयोग घेतो. अजूनही असं एकदम बिनटपाची जीप काढून मित्रांबरोबर फिरावं वाटतं की नाही? असं वाटतं, पण आता मी एवढंच करतो की मला ड्रायव्हिंगचा शौक आहेच. त्यामुळे मी आता गेले 8-10 वर्ष मुंबईमध्ये रात्री 12-1 वाजता कोणाला तरी एखाद्या ज्याच्याकडे चांगली गाडी असेल त्याला बोलवतो, त्याला म्हणतो बाजूला बैस आणि मग 2 तास गाडी घेऊन पूर्ण मुंबई फिरतो.
पनवेल बिनवेल कुठेतरी जाऊन येतो. माझा ड्रायव्हिंगचा जो शौक आहे तो रात्री 12-1 वाजता मी पूर्ण करतो. मला वाटलं मरीन ड्राईव्हवरच फिरता की काय तुम्ही. गमतीचा भाग असा आहे की कुटुंबासाठी वेळ देणं, कुटुंबातल्यांबरोबर जाणं आणि त्यातून नवीन ऊर्जा प्राप्त होणं, त्या ऊर्जेचा हे व्यक्तिमत्व कसा वापर करतं ह्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. पहिल्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा महापालिकेचा चुनाव लागला होता आणि उमेदवारांची निवड करायची होती. तर संघटन मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री असे तिघेजण संध्याकाळी 5 वाजता यादी करायला बसले. कोण कोण कसं कसं कसं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्र्यांना, तुम्ही यादी पक्की करून टाका, शॉर्टलिस्ट करा, मी ओके करायची की नाही करायची ठरवतो. संध्याकाळी 5ला ही बैठक सुरू झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता याद्या पक्क्या होऊन ती बैठक संपली. 12 तास ही जी ऊर्जा मिळते आहे ती अशा सहज वागण्यातून, निराभिमानी वृत्तीतून, संघसंस्कारातून, घरच्या वातावरणातून अशी सगळी त्यांना मिळत असते. देवाभाऊंचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कॅन्सर इन्स्टिट्यूट ही तर अशी अद्भुत गोष्ट इथे झाली आहे की संपूर्ण मध्य भारतासाठी ती मोठी अभिमानाची गोष्ट बनली. अशा अनेक गतिविधीमध्ये ते सक्रिय असतात. पण मला त्यांचा आणखीन एक छुपा पैलू आहे, रहस्य नाही, पैलू. तो म्हणजे मराठी भाषेला त्यांनी काही शब्द दिले. जसा करेक्ट कार्यक्रम हा एक शब्द दिला, करेक्ट कार्यक्रम. दुसरा दिला हिज मास्टर्स व्हॉइस पत्रकार, HMV पत्रकार. तिसरा दिला अकलूजकरांच्या आत्ता लोकसभेतला सगळा रोल बघता सोडणार नाही. तरी हे जे काही आहे, तर हे शब्दाचं वेड सुद्धा लहानपणीपासून आहे. एकदा कधीतरी लहानपणी, तरुणपणी विजिगीषी असा शब्द त्यांनी वाचला तर सरिता काकूंचं माहेरचं नाव विजय आहे. तर आईला ते मग विजिगीषू याच नावाने हाक. एक शब्द आवडला की त्या शब्दामागे जायचं, असं शब्दाशी पक्का असणारा आणि तरीही सोडणार नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा पकडलेला हात सोडणार नाही की बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही. ज्यांना सोबत ठेवलाय त्यांचा पकडलेला हात सोडणार नाही आणि आता आपल्याला बदला घ्यायचाच नाहीये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.